श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आर्यन आणि मी ठाण्यातल्या प्रसिद्ध माउंटेनवरती जात आहोत. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. तर आजचा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तर चला, कुठला पण क्षणाचा विलंब न करता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, येहूर ठाणे इकडे आलेलो आहोत आपण. इकडनं आतमध्ये एंट्रन्स आहे. मित्रांनो, येहूरच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आपण. तुम्ही गेट तर पाहिलातच, किती सुंदर होता. पाहू शकता, पूर्ण कोकणात आल्यासारखं वाटतंय. इकडे वाईब्स पूर्ण वेगळेच येतात, कारण का इकडचे कोकणातले घाट जसे असतात तसंच हा इकडचा रस्ता वाटतोय. मित्रांनो, मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे वातावरण ठाण्यामध्ये आणि मुलुंडमध्ये खूप गरमी वाटत होती आम्हाला. पण इकडे आल्यावरती तुम्ही वातावरण फील करू शकत नाही, पण आम्ही फील करतो. वातावरण खूप थंडगार वाटतंय, कारण का झाडी तुम्ही पाहू शकतात, फुल जंगल आहे. त्यामुळे इकडचं वातावरण आहे ना, एकदम गार झालेलं आहे. मस्त अशा कोकणात आलेल्या वाईब्स येत आहेत. मित्रांनो, जरा इकडचे रस्ते अटपटे आहेत, समजणं मुश्किल आहे. आम्ही आता एकीकडनं चाललो आहोत आतमध्ये. आम्ही एक्सप्लोअर करायचा विचार करतोय, पण रस्ते काही ठिकाणी धबधबे वगैरे असल्यामुळे फॉर सेफ्टी इकडच्या गावातल्या माणसांनी बंद केलेले आहेत. आता हा एक नवीन रस्ता आम्हाला सापडला आहे, तिकडनं आम्ही चाललो आहोत. एक आम्हाला अशी एंट्री भेटली आहे डोंगरावर जाण्यासाठी. आमचा आता थ्रिलिंग जो फेस होता तो सुरू झालेला आहे. आर्यन रेडी आहे वरती ट्रेक करण्यासाठी, मी सुद्धा रेडी आहे. चला मग, आत्ता आपल्याला जायचं आहे. आता खूप गमतीदार गोष्टी घडणार आहेत आपल्याबरोबर, तर चला एन्जॉय करत राहा. मित्रांनो, इथे पर्यटक तुम्ही पाहू शकतात, किती सारे जण आलेले आहेत. आम्ही सोडून आमच्या अगोदर पण बरेच जण आलेले आहेत. पावसाळ्यामुळे चिखल भरपूर झाला. स्पेस येहूर डोंगरावरचा हा बघा, सुंदर असं वाटतं. पर्यटक विचार करतात इकडे वॉटरफॉल कुठे आहे. कन्फ्युजन भरपूर होतं ना अशा नवीन ठिकाणीवरती आल्यावरती. बरेच पर्यटक आलेले आहेत. हां, ते बोलतात की काका नेचर आहे, ते एन्जॉय करायचं. मस्त वाटतंय पण खरंच. छोटी छोटी मुलं बघा इकडे. छोटा बाबूला आर्यने विचारलंय इकडे काय आहे का. थँक्यू बाबू, आम्ही जातो. छोट्याशा मुलग्याने आर्यनला सांगितलं इकडे कुठेतरी पाणी आहे. आर्यन बघूया तिकडे चाललाय. जास्त नाही आहे, चाल. हे बघा, हे बघा छोटंसं कुंड आहे इकडे. आय थिंक सो इथे गावातले लोक गणपती वगैरे विसर्जन करत असतील. तिकडनं थोडीशी पायवाट बोलतात ना, ती आहे. प्लास्टिक भरपूर झालेलं आहे इकडचे. लोक म्हणजे पब्लिक वातावरण खराब करतात प्लास्टिक वगैरे बाहेर टाकून. असे ठिकाणी घाण करणं खूप चुकीचं आहे, कारण असे स्पॉट मुंबईसारख्या ठिकाणी भेटणं खूप कठीण असतं. पण जर इथे स्वच्छता बाळगली तर खूप सुंदर होऊ शकतं. इकडे बघा, इकडे शेती करतात लोक. पेरणी केलेली आहे की नाही ते कळत नाही, पण शेती आहे हे खरं आहे. इकडे पाणी बघा या साईडला. इकडे खेकडे किंवा मासे भेटण्याचे चान्सेस असतात, पण आपल्याला काही एवढी आयडिया नाही. काही छोटी छोटी खेकडी आहेत इथे, म्हणजे मोठी खेकडे गॅरंटीड असणारच असणार. आर्यनने छोटा खेकडा पकडलेला आहे. कुठे कुठे दिसत आहेत खेकड्या. हे अजून एक, अजून एक. अरे 2 खेकडे पकडलेले जागच्या जाग्यावर. आर्यन भाई जिंदाबाद.
शिवी नाही आर्यन टॉक्सिक होतोय शिवाय देतो आर्यन. बघा बिळ किती सारी बिळ आहेत. ह्या बिळांमध्ये गॅरंटी सांगतो मोठी मोठी खेकडे असणार कारण की इकडे पाणी आहे म्हटल्यावरती खेकडे तर असणार. गाईस मी खेकडा तुम्हाला पकडून दाखवणार. आली ही बघा आर्यनने खेकडा पकडलेला आहे अशा प्रकारे. मी तुम्हाला बोललेलो मी खेकडा पकडून दाखवणार. आर्यन क्राफ्ट किंग आहे आपला, खेकडा पकडण्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याची पिल्ल बघा, पिल्लं बघा काहीच परवाच्या ब्लॉग सारखंच आज पण झालेलं आहे कारण का आता त्यांचा प्रोडक्शन टाइम आहे म्हटल्यावर त्यांची पिल्लं खाली सोड. मी खेकडा पाण्यात सोडून दाखवतो तुम्हाला. खेकडा थांब चांगल्या ठिकाणी सोडूया. इकडे सोड. मित्रांनो आपला आर्यन एकदम खतरनाक आहे, वन साइड आहे आपला मित्र. खेकडे पकडण्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्याने खेकडा पकडला आता. हा बघा ह्या साईडला तो आता पाण्यात सोडतो आम्ही त्याला. हा बघा बाय बाय. तिला बोल यूट्यूबवरती आपलं चॅनल सबस्क्राईब करायला. पुढे काय आहे ते एक्सप्लोर करूया. चला मग कंटिन्यू बघत राहा व्लॉग. फुल जंगल आणि थ्रिलिंग गोष्ट चालली आहेत. चला खिलाडी पार्ट 1 सापडलाय. आर्यन टेक्निकने त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. खेकडे भरपूर आहेत त्याच्या हातातच आहे पण हा वॉच काढावा लागेल कारण वॉच जर खराब झाला तर त्याला घरी शिव्या पडतील. आर्यनचा वॉच काढला मी. आर्यन खेकडा काढणार आहे. बेळामध्ये आर्यन हात टाकलेला आहे. खतरो के खिलाडी आर्यन. निघते का खेकडा? हा बघा सामे अजून एक माझ्या खिशात हा बघा खिशात आहे. एक खेकडा वरती चढतोय. चक्क एक खेकडा वरती चढतोय आणि तो दिसला आपल्याला. हा बघा चला. आर्यने अशा प्रकारे न काय प्लॅनिंग असताना आम्ही 5 खेकडे पकडलेले आहेत. ही पण एक मादीच आहे. आर्यने चक्क 3 खेकडे खिशात भरले आहेत. आर्यन हॅट्रिक करतोय 3 खेकडे खिशात भरून. पिशवी नसल्यावरती बघा माझा मित्र काय करतोय डायरेक्ट खिशात. हा बघा माझ्या पायाखाली अजून एक खेकडा आहे. हा बघा तुम्हाला दिसतच असेल. हाय शपथ आर्यननी अशा प्रकारे खाली आला. हा पण हा बघ चिमुळला. हे बघ छोटे छोटे खेकडे बघा साईज किती आहेत. हेला तर मी माझ्या पॅन्टीच्या खिशात ठेवतो. आर्यन रेकॉर्ड करतोय खिशांमध्ये खेकडे भरतोय चक्क. ओके अजून तस बोलता एका जागेवर 5 ते 6 प्रकारचे खेकडे काढलेले आहेत. ही पण मादीच आहे बघा. सगळ्या माद्या आहेत. छोट्या छोट्या याच्यामध्ये ओढ्यांमध्ये ते त्यांची पिल्लं सोडत आहेत. हे जर काळे खेकडे असते तर आत्ताच्या आत्ता आर्यननी बघा मित्रांनो किती खेकडे दिसले बघा. जागच्या जागेवर 5-6 खेकडे. अरे खिशात खेकडे बाहेर येतात चक्क. हा एक पडला तर खिशात बाहेर पडलाय. 2 खेकडे तिथे. अरे नाही काम करे सगळे खेकडे इथे सोडून देऊया आपण. आणि सोडून देऊया आता काय. माझे ह्याच्या खाली पण एक दगडा खाली. तू बोलला मी सोडले. आर्यन बघा इथे किती खेकडे आर्यन आता सोडेल बघा. 3 झाले इथे. 4 खेकडे झालेत. 3 हे बघा. पडला हा एक पडला. 2 खिशांना पडले. एक तरी नव्हे तुझ्या भावाला खेळायला. काय करायचं घरी आपल्या घरी लई खेकडी आहेत ना. हा ना. तो पण त्याच्या खाली एक खेकडा आहे काळ्या लाल कलरचा. आज तो हमारी पार्टी है. भरपूर खेकडे पकडले. सोडून दिलंय काय करणार घेऊन तर जाऊ शकत नाही. आता या माद्यांनी सगळ्यांनी अंडी तर सोडलंय. ह्याला लालोटी खेकडी असे बोलतात. लाल कलरच्या खेकड्यांना लालोटी नक्की बोलतात. तुम्हाला खेकडीचा रस्सा खायचा असेल तर तुम्ही इकडे खेकडी पकडायला येऊ शकता. हा एहूर याच ठिकाणी तुम्ही खेकडे पकडायला येऊ शकता. भरपूर खेकडे पकडलेत आम्ही. ही क्वचित पाहायला भेटतात. बांबूची झाडं सुद्धा आहेत इकडे. आजचा व्लॉग मध्ये खेकडे भरपूर भेटलेले आहेत आपल्याला. आजचा व्लॉग त्या खेकड्यांमुळे खूप इंटरेस्टिंग झालाय. आर्यननी खेकडे पकडलेत भरपूर सारे. काहीच किती घनदाट जंगल आहे तुम्ही पाहू शकता. फुल थ्रिलिंग.
मित्रांनो आम्ही डोंगराच्या मधोमध आलेलो आहोत. ह्याच्या पुढे आम्हाला कुठूनच रस्ता दिसत नाही वरती जायला, नाहीतर आम्ही अजून वरती गेलो असतो. आणि आर्यन पण दमलेलाच होता, तर मग मी बोललो की जाऊया आता खाली, कारण का पुढे डायरेक्शन दाखवणारं कोणच नाही आहे आणि नवीन आहे आम्ही ह्या जाग्यावरती म्हटल्यावरती थोडंसं आतमध्ये जाणं शक्य झालं नाही. त्या घरामध्ये आम्ही चेक केलं तर कोणच नव्हतं, तर तिथे असतं कोणतरी त्यांना आम्ही नक्की विचारलं असतं अजून आतमध्ये काय दाखवण्यासारखं आहे का, पण नाही आहे. म्हटल्यावरती आम्ही आता इकडनं खाली उतरतोय. परत इकडून आम्हाला खाली उतरायला कमसे कम 1.5 तास लागणार आहे, 1.5 ते 2 तास. आता झालंय कसं, इकडनं आम्ही खाली आलो, आता नक्की कळत नाही इकडनं खाली उतरायचं की इकडनं खाली उतरायचंय. अरे कुठून जायचंय मलाच नाही माहिती. बस गया. जंगलात राहायचं मजा आपण करायची, जंगलात राहायचं. अरे थांब, शोधायला लागेल. इकडनंच असेल आय थिंक सो खाली. येस, इकडनंच खाली उतरायचं, इकडनंच. काहीतरी निशाणे ठेवायला पाहिजे होती. ससे बघा मित्रांनो, ससे इथे रात्रीचे उखरत असणार. आर्यन कन्फ्युजन. मित्रांनो आतमध्ये एक्झॅक्टली रस्ता कळत नाही, कुठून खाली उतरायचंय. दिसतोय का रस्ता? आय थिंक हाच रस्ता आहे. हो आर्यन, हाच रस्ता आहे, इकडनंच खाली उतरायला लागेल. कन्फ्युजन नाही भाई, कन्फ्युजन नाही, भेटला रस्ता. चला आलोय आम्ही खाली. पक्का हाच आहे ना मित्रांनो जागा रस्ता भेटलेला आहे. रस्ता भेटल्याच्या खुशीमध्ये आम्ही फटाफट खाली जातो. हो बरोबर, इकडनंच तिकडे पकडलेलं ना आपण. चला वरती आलेलो आहोत. खालून वरती आल्यानंतरला इकडनं आपला तो मगासचा रूट चालू होतो, जिकडनं आपण खाली डायव्हर्ट झालेलो. इकडनं सरळ आपण खाली उतरलेलो, तर तसंच आपल्याला इकडनं सरळ वरच्या बाजूला जायचं आहे. वरून इथे परत चढण आहे, परत थोडा उतार आहे, परत चढण आहे, असं 3 जागेवरती आहे. चला मग जाऊया. तिकडनं आम्ही बाहेर आलो आहे. मिनिमम मला अर्धा तास लागला आहे. आता इकडनं परत जायला अर्धा तास लागणार आहे. पुढून बघूया. चला मग. अरे गाडी कुठे माहिती आहे ना? खाली आहे, अजून खाली आहे गाडी. चला. पाय दुखले माझे. पाय दुखणार. आम्ही ज्या ठिकाणावरून वरती चढलेलो त्या ठिकाणी आलेलो आहे. आता इकडनं अवघी 2-3 मिनटं तिकडनं सरळ खाली उतरायचं आहे. आपली गाडी भेटेल आणि मग आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. चला मग. सरळ असं वरती चढत गेलेलो आणि इकडनं आपल्याला आता जायचं आहे खाली. आपली गाडी भेटेल आपल्याला इकडे राईट साईडला आम्ही पार्क केली गाडी. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे नक्की कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतील, तर नक्की या चॅनलला सपोर्ट करा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.